काय त्याच्या छाताडावर बसायचं. समजलं का? मग तुम्हाला सांगतो शिक्षणात किती पॉवर आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे का इंग्रजाईनं त्याच्यावर एकही पोलीस केस दाखल नाही केली. काऊन नसन केली? काऊन नसन केली? पुऱ्या कायद्याचं ज्ञान पाहिजे ते इंग्रजाईले. काय ह्या माणसाला हात लावायचा कसा? ज्या माणसानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमच्या देशात जशी मध्यवर्ती बँक आहे म्हणे रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड, तशी आमच्या देशाला द्या. 1952च्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीजच्या ग्रंथात लिहिते ते, जो तिथं इकॉनॉमिकच्या PhD साठी सादर केला होता. आणि त्याच्यानंतर मग यायनं भारतात कमिशन तयार केलं हिल्टन यंग 1926ले. तेव्हा कुठं रिझर्व्ह बँक पैदा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणाला समजला नाही, एससीले थोडाफार समजला, एसटीले समजला नाही, ओबीसीले तर अजिबात नाही. ओबीसी वाले तर गुरगुर रागच करते बोटो मोडून. ठीक आहे. अबे तुले जे 27% भेटलं ना जिल्हा परिषद पंचायत समितीले, आणि तुले नोकऱ्यात 27% भेटलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना SC STचं 341, ठीक आहे, STचं 342 कलम, त्याच्या अगोदर 340 कलम तुयेवालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात लिहिलं. हे आमच्या ओबीसीले समजलं नाही अजून. त्याला सांगा लागते का तुझ्या घरात असे 2 फोटो लाव, एका बाजूले छत्रपती शिवाजी महाराजाचा असला पाहिजे आणि त्याच्या बाजूले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे. का तुझ्या घरात जर कोणीही माणूस आला तर त्याने विचार केला पाहिजे हे सालक कुणी कल्लं होय, हे कल्लं होय का ती कल्लं होय, कोण्या कॅटेगरीचा आहे. मग याच्यासोबत बोलायचं, जय भीम म्हणायचं का जय श्रीराम म्हणायचं, ते विचारात पडलं पाहिजे. ठीक आहे. खतरनाक काम आहे बरं. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबाचा फोटो तुमच्या घरात राहते ना तर लोक 10 वेळा विचार करते, विचारच करण. तुम्हाला सांगतो साला हाय कोणाचं हे ऍक्च्युली तुफान काम आहे. हे तुम्हाला जे पेन्शन लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. बोनस लागू केलं ते डॉक्टर बाबासाहेब. बोनस कसं लागू केलं त्याची तर स्टोरीज आहे. हे जे दिवाळीले बोनस भेटते ना गव्हर्नमेंट अधिकाऱ्याले, मग तो ब्राह्मण राहो, कुणबी राहो, तेली राहो का कोणी बी राहो, सगळ्याले बोनस. बोनस कसं दिलं माहित आहे का? इंग्रजाईच्या काळात, ठीक आहे, सगळ्यात पहिले पगार हप्त्याचा होय. आता बी आपण वावरातल्या लोकांचा पगार केव्हा करतो? बाजाराच्या दिवशी. हप्त्याले पगार होय. केव्हा पगार होय त्याची बी स्टोरी आहे. हप्त्याचा पगार होय. इंग्रजाईनं काय केलं साल्यानं? त्याचे कॅलेंडर आणलं. त्याच्या कॅलेंडर मध्ये आहे 12 महिने. त्यानं सुरू केला महिन्याचा पगार. का चालू केला? महिन्याचा पगार चालू केला. आता महिन्याचा पगार चालू केल्यावर किती महिन्याचा पगार भेटेल तुम्हाला? 13 महिन्याचा देईन का? 12 महिने आहेत, 12 महिन्याचा पगार. मग 12 महिन्याचा पगार सुरू केला. 12 महिन्याचा पगार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, पहा एखादा बुद्धिमान माणूस असते तर किती समोरचा विचार करते. इंग्रजाईले त्याने एक पत्र लिहिलं, तुम्ही आम्हाला नाडवलं म्हणे. इंग्रज म्हणे कसं? सांगतो मी. आता पहा एका वर्षात 52 हप्ते येते. किती हप्ते येते? किती हप्ते येते? 52. ठीक आहे. किती हप्ते येते? हा, एका वर्षात 52 हप्ते येते. आणि ठीक आहे, आणि महिने जर केले तर महिने किती? 12. किती? 12. आपल्याला पैसे भेटे हप्त्या जर असेल तर 52 हप्त्याचे भेटे. किती हप्त्याचे भेटे? 52. आणि महिन्याप्रमाणे दिलं तर 12 महिन्याचे. आणि एका महिन्यात 4 हप्ते. बारचूक बारचूक. वरचे 4 हप्ते कुठं गेले? तुम्ही गेम समजले का काय? बारचूक 48 आणि तेरचूक. एका महिन्याचा पगार जास्त भेटे ना का? हप्त्याप्रमाणे होत होतं. हे इंग्रजाईला सांगितलं समजून, हे असा गेम आम्हाला नाडवलं म्हणे साले हो तुम्ही. सालं म्हणे भारतात कोणाच्याच लक्षात नाही आलं, साला तुमच्याच लक्षात आलं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे हे पाहिजे म्हणे. कसे द्यायचे? आम्ही तर सुरू केलं म्हणे. आमच्या भारतात एक मोठा सण राहते म्हणे दिवाळी. ह्या दिवाळीले म्हणे हे एक्स्ट्रा एका महिन्याचे पैसे बोनस देत जा म्हणे. काय देत जा म्हणे? तेव्हापासून इंग्रजाईनं दिवाळीला बोनस देणं चालू केलं. मग ते सगळ्यालाच भेटते.
तरी बयाड राग करते बाबासाहेबाचा.